राज्यातील खासगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना सरकारचा मोठा दिलासा. मुंबई 25 ऑगस्ट 2025 राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेत राज्यातील खासगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना तसेच त्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान मंजूर केले आहे. विशेष करून 75 दिवसापेक्षा जास्त दिवस आझाद मैदानावर खंडराव जगदाळेच्या नेतृत्वाखाली शिक्षक समन्वयक संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्याचीच प्रचिती म्हणून आज वाढीव टप्प्याचा जी.आर. बाहेर पडला. शिक्षक, पदवीधर आमदार व खंडराव जगदाळे व त्यांच्या विशेष प्रयत्नांना अखेर यश मिळाले. शासन निर्णयातील प्रमुख मुद्दे. सध्या 20% अनुदानावर असलेल्या शाळांना पुढील 20% टप्पा, एकूण 40% अनुदान मंजूर. सध्या 40% अनुदानावर असलेल्या शाळांना पुढील 20% टप्पा, एकूण 60% अनुदान मंजूर. सध्या 60% अनुदानावर असलेल्या शाळांना पुढील 20% टप्पा, एकूण 80% अनुदान मंजूर. 11 नोव्हेंबर 2022 नंतर पात्र ठरलेल्या शाळांनाही 20% अनुदान देण्यात येणार. शिक्षक कर्मचाऱ्यांना दिलासा. या निर्णयामुळे राज्यातील 52,276 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी थेट लाभार्थी ठरणार आहेत. सरकारला यासाठी जवळपास 970 कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक खर्च सहन करावा लागणार आहे. अनुदानासाठी बंधनकारक अटी. सरकारने स्पष्ट केले आहे की शाळांना अनुदान मिळण्यासाठी काही अटींचे पालन करणे अनिवार्य असेल. 1. विद्यार्थ्यांची आधार कार्ड पडताळणी झालेली असणे. 2. शिक्षक व विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक फेस रिकग्निशन हजेरी प्रणाली लागू असणे. 3. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीत आरक्षण धोरणाचे पालन झालेले असणे. 4. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजना काटेकोरपणे अंमलात असणे. 5. 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांना डोंगराळ भागात 20 तर इतर भागात 30 अनुदानासाठी अपात्र ठरविण्यात येणार. अपात्र शाळांचे काय? ज्या शाळांनी शासनाचे निकष पूर्ण केले नाहीत त्यांना स्वयंअर्थसहाय्यित सेल्फ फायनान्स शाळा म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. अशा शाळांना शासनाकडून कोणतेही अनुदान मिळणार नाही. शासनाची भूमिका. शासनाने स्पष्ट केले आहे की अनुदान मंजूर करणे हा सरकारचा स्वेच्छाधिकार असून राज्याची आर्थिक परिस्थिती, उपलब्ध निधी व प्राधान्यक्रम यानुसारच अनुदान वितरित केले जाईल. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शाळांना आणि शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक संघटना, शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकेतर कर्मचारी अनुदानासाठी लढा देत होते. अखेर सरकारने त्यांचा आवाज ऐकून ऐतिहासिक निर्णय घेतल्याने शिक्षण क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. पाहत रहा लोकसेवा न्यूज 24 तास.